ठराविक पोझिशन मध्ये झोपल्यानंतर वजायनल डिलिव्हरी होते, हे खरं आहे का? समजा एका पहिल्या खेपेच्या पेशंट असेल आणि तिची पिशवी काढावी लागली की तिला इन फ्युचर कधीच मूल मिळू शकत नाही, अशी काय जर वेळ आली, बाळाचं नाळ आणि बाळ बाहेर आलेलं असतं आणि बाळाच्या शोल्डर पर्यंत बाळ बाहेर येतं आणि डोकं यायला त्रास देत आणि अशा कॉम्प्लिकेशन मध्ये जर आपण अडकलो. आता आईचं सी सेक्शन झालंय तर मग मुलीचं पण सी सेक्शनच होईल असा एक गैरसमज आहे, तो खरा आहे का? म्हणजे खूप लोकांचा आता असा गैरसमज पण होतो की डॉक्टर कुठेतरी चाललेत म्हणून सीझर करायला लागले, डॉक्टर कुठेतरी अवेलेबलच नाही तो. असं काही आहे का की वजायनल डिलिव्हरी जर झाली तर पुढे जाऊन सेक्स लाईफ चांगली नाही होत वगैरे? अगदी कामवाली बाई जातात तर काहीतरी बोली की मॅडम हे खायचं नसते किंवा असं बसायचं नसते, तर ती किती एज्युकेटेड स्त्री असली तर ती ते सिरियसली घेते. बाळ या जगामध्ये आल्या आल्या आनंदाची बातमी असताना सुद्धा पहिला प्रश्न विचारला जातो मुलगा झाला की मुलगी झाली आहे, आणि लगेचच दुसरा प्रश्न असा विचारला जातो मुळात नॉर्मल झाली का सी सेक्शन झालं? काही बाई एवढ्या सुद्धा कळा सोसता आल्या नाहीत का तिला? म्हणजे ती कमी प्रतीची आई किंवा स्त्री आहे का? म्हणजे हाही प्रतिष्ठेचा प्रश्न केला जातो आणि महत्वाच्या मुद्द्यावरती कोणीच येत नाही की आई बरी आहे ना, बाळ हेल्दी आहे ना, दोघांचं आरोग्य छान आहे ना, या मुद्द्यावरती आणि या विषयावरती कोणीच बोलत नाही. आणि म्हणूनच मला विचार असं वाटतं, बाई मुद्द्यावर या. त्यामुळेच तुम्हाला पडणाऱ्या आणि मलाही पडणाऱ्या सर्व प्रश्नांची थेट उत्तर आज आपण डॉक्टरांना विचारणार आहोत, मुद्द्यावरती येणार आहोत. आणि त्यासाठी मी बोलावलेलं आहे 40 वर्ष झालं ज्यांचं हॉस्पिटल आहे, 2 पिढ्या कमाल याच्यामध्ये काम करत आहेत, अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सुशील मॅटर्निटी हॉस्पिटल आणि IVF सेंटर ज्यांचं सांगलीला आहे, जे प्रत्यक्षात माझे पण डॉक्टर होते, अशा डॉक्टरांना मी आज इथे बोलावलेलं आहे. आणि मुळात हे जे हॉस्पिटल आहे ते वजायनल डिलिव्हरीसाठी सुप्रसिद्ध आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्या प्रश्नांची थेट मुद्देसूद उत्तर देण्यासाठी मी त्यांचं स्वागत करते, डॉक्टर सुशांत पाटील. मुळात वजायनल बर्थ याला नॉर्मल म्हटलं जातं आणि सी सेक्शन डॉक्टरांनी रेकमेंड केलंय, परिस्थितीची गरज आहे तरी सुद्धा त्याला ॲबनॉर्मल किंवा ते टाळलं जातं. तर सगळ्यांचं प्राधान्य नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे, म्हणजे वजायनल बर्थ त्याला खरं तर म्हणायला हवं, ती असते तर ती का असते? वजायनल बर्थ इज अ नॅचरल प्रोसेस, सी सेक्शन इज अ मॅन मेड. बरोबर. त्याला काही इंडिकेशन्स वगैरे नंतर ज्यावेळी जसं कळत गेले तसं सी सेक्शनचे रेट्स वाढत गेले. बट वजायनल बर्थ इज अ गॉड मेड अँड वी हॅव टू प्रेफर दॅट. आणि त्यात काय विषयच नाही की अनलेस अँड अंटिल इट इज इंडिकेटेड, सी सेक्शन इज इंडिकेटेड, यू हॅव टू गो अँड ट्राय फॉर वजायनल बर्थ. प्रेग्नन्सीच्या आधी काही गोष्टी आहेत का ज्या केल्यामुळे वजायनल बर्थ होईल? डेफिनेटली. स्त्रियांमध्ये स्थूलता हे सगळं लाईफस्टाईल चेंजेस झाल्यामुळे वाढलेली आहे आणि त्यांची ओव्हरऑल फ्लेक्सिबिलिटी. वजायनल बर्थ आला की त्यात बेअरडाऊन आलं. बेअरडाऊन म्हणजे बाळाला प्रेशर देऊन बाहेर येणे, ह्या प्रक्रियेमध्ये तुमचं वजन मॅटर करतं. तुमच्या डायबिटीज असेल, तुम्हाला जर शुगर वाढली, हे सगळं आता वाढलेलं आहे बिकॉज ऑफ युअर लाईफस्टाईल, इटिंग हॅबिट्स, सगळ्या गट हेल्थच्या चेंजेसमुळे तुमच्या ह्यामध्ये गोष्टी ह्या वाढलेल्या आहेत. आता यामुळे इट डेफिनेटली मॅटर्स की ह्या 9 मंथमध्ये तुम्ही केअर घ्यावी, एक्सरसाइज करावी, वेट आणि बाळाचं वजन वाढावं पण आईचं वजन वाढू नये जास्त, ह्या गोष्टीचं केअर घेतलं पाहिजे. वॉक्स, रुटीन वॉकला जाणे, हे सगळं आता अवेअरनेस वाढत चालला आहे. योगासने वगैरे प्रॅक्टिस करणे, ह्या सगळ्या नक्कीच मॅटर करतात. आणि खाण्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी ठेवणे हे जास्त इम्पॉर्टंट आहे प्रेग्नन्सीमध्ये. पण मग असं काही आहे का की ठराविक वयापर्यंतच वजायनल बर्थ होतं आणि त्याच्यानंतर मात्र अजिबात होऊ शकत नाही? नाही नाही, एज डझंट मॅटर. बट स्टील आता एज 40च्या वर असेल तर आणि कन्सेप्शन उशिरा झाला असेल किंवा कन्सेप्शनचं टाईप IVF वगैरे असेल तर अशा केसेसमध्ये आपल्याला यू हॅव टू प्रेफर समटाइम्स टू गो फॉर सी सेक्शन रॅदर दॅन गोइंग फॉर नॉर्मल. पण मग वजन, उंची, ठराविक अंगकाठी याचा परिणाम होतो का वजायनल बर्थ आणि सी सेक्शन मध्ये? डेफिनेटली. जसं की आता वजनाबद्दल मी बोललोच, पण उंची जरा शॉर्ट असेल तर त्याचं पेल्विक ब्रीम म्हणजे स्त्रीचं पेल्विक बोन हे थोडंसं शॉर्ट असतं आणि अशा वेळेला काही अपवाद आहेत. म्हणजे 4 फीटच्याहून कमी उंची असेल, अशा काही केसेसमध्ये बाळ जर मोठा असेल तर थोडासा तो ट्रॅक, तो त्याची जागा कमी असते, त्यामुळे वजायनल बर्थ डिफिकल्ट होतं. नाही म्हणता येणार नाही, पण डेफिनेटली थोडेसे हे गोष्टी मॅटर करतात. हाईट तर नक्कीच मॅटर करते. आता आईचं सी सेक्शन झालंय तर मग मुलीचं पण सी सेक्शनच होईल असा एक गैरसमज आहे, तो खरा आहे का? ॲब्सोल्युटली नॉट.
आईचं सी सेक्शन झालं असेल तर इट डझंट मॅटर. पहिलं मुलं जर सी सेक्शन झालं असेल तर दुसरा अजिबात वजायनल बर्थ होत नाही, हे हां. खरंय का? नाही, त्यामध्ये काही अपवाद आहेत. बट हां, फर्स्ट सी सेक्शन जर असेल तर सेकंड बर्थला आम्हाला काही मेडिकेशन्स जे आम्ही वापरतो डिलिव्हरीच्या वेळी त्याला लिमिटेशन्स येतात. त्यामुळे सेकंड लेबर जे जातं, डिलिव्हरी जी होते ती जर इझिली होत असेल पहिल्या सीझरवाल्यांची, तर दॅट इज फाईन. शी कॅन गो अहेड फॉर नॉर्मल लेबर. पहिला कालावधी किती आहे पहिल्या सीझरचा आणि दुसऱ्या डिलिव्हरीचा, समजा कालावधी मोठा असेल देन ऑल्सो इट इज फाईन. बट त्याच्यामध्ये एक रिस्क फॅक्टर असते. प्रिव्हियस कार जो असतो, गर्भाशयावरती जो वार केलेला असतो, त्याच्यामधले काही टाके उकलण्याची शक्यता असते. त्याला युट्राईन रप्चर आम्ही असं म्हणतो. सो ते होऊ नये म्हणून आत्ता सध्या सगळे इलेक्टिव्ह प्रॅक्टिस करतात. ते प्रिव्हियस सेक्शनला नॉर्मल लेबरचे ट्रायल्स शक्यतो 98% होत नाही आहेत आत्ता सध्या. आणि 2% चान्सेस आहेत. पेशंट जर लेबरमध्ये गेलं, इझिली होत असं वाटलं, देन वी कॅन गो. बट डेफिनेटली असे ट्रायल्स देता येणार नाही जसं फर्स्ट टाइमरला आम्ही देतो. स्पेसिफिक डाएट आहे का की ज्याच्यामुळे बुवा माझी नॉर्मल डिलिव्हरी किंवा वजायनल डिलिव्हरी होईल? ओके, डाएटमध्ये जसं मी आता बोललो की डाएटमध्ये आय सेड रिफाईंड शुगर जेव्हापासून आलेलं आहे आपल्या डाएटमध्ये, तेव्हापासून त्या स्त्रीचा, आता तुम्ही आजकाल बघत असाल अनमॅरिड स्त्रिया सुद्धा ओबीस आहेत खूप. करेक्ट. स्थूलता खूप वाढलेली आहे. आणि ह्या ओबेसिटीमुळे त्या ज्या अपवाद गोष्टी होतात की सेक्शनला जाणे आणि त्यांचं फॅट लेयर एवढे असतात, बऱ्याच वेळा बाळाचं वजन कमीच राहतं पण स्त्री स्थूल असते. त्यामुळं खाण्यामध्ये हे नॉट जस्ट फ्रॉम द प्रेग्नन्सी पिरियड, बिफोर प्रेग्नन्सी ह्या विषयावरती जास्त गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. अगदी टाके सुद्धा न भरून येणे वगैरे हे सगळे प्रॉब्लेम सुद्धा होत आहेत सेक्शनचे, जर सिझेरियन सेक्शन असेल तर. पण वजायनल बर्थसाठी डाएट मॅटर्स अ लॉट. मग जसं खाण्याचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं सी सेक्शन होणार आहे की वजायनल बर्थ डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे इतका परिणाम होतो, असा व्यायामाचा होतो का? आम्ही आता योगासनं वगैरे प्रॅक्टिस करायला सांगतो. त्यामध्ये सगळे स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतात, जसं की बटरफ्लाय एक्सरसाइज असतील किंवा स्क्वॅटिंग असेल. हे सगळे डिलिव्हरीच्या वेळी हे सगळं, आता जसं की 9 महिने जर स्त्रीला सांगितलं तू बसून राहा, हलू नकोस, हे उचलू नको, ते उचलू नको, तिची पूर्ण ती फ्लेक्सिबिलिटी गेलेली असते. त्यात तिने जर एक्सरसाइज पण नाही प्रॅक्टिस केली तर तिचं अचानक डिलिव्हरी टेबलवर आल्यावर आम्ही गायनेकोलॉजिस्ट काय म्हणतो, असं ओढ पाय, तसं ओढ, तू असं धर म्हणजे बाळ येईल व्यवस्थित. सो इट इज इम्पॉसिबल. ज्या स्त्रीला आधीपासून लवचिकताच नाही आहे, तिला फ्लेक्सिबिलिटी नाही आहे, तिला पेन थ्रेशोल्ड तिचा कमी आहे, अशा स्त्रियांना मग ते इट्स इम्पॉसिबल की ते तिथे काही परफॉर्म करणार. इट्स लाईक अ जिम्नॅस्टिक. डायरेक्ट जाऊन परफॉर्म करायला लावलं तर इट्स इम्पॉसिबल, दे विल डेफिनेटली लूज इन दॅट. आता आपण छान जीवनशैलीबद्दल बोलतोय, म्हणजे आहार, व्यायाम आणि त्याचा वजायनल बर्थशी संबंध असणं, डिलिव्हरीशी डायरेक्ट संबंध असणं. तसंच झोपेचं पण आहे का? ठराविक पोझिशनमध्ये झोपल्यानंतर वजायनल डिलिव्हरी होते, हे खरं आहे का? नाही, तसं झोपेच्या पोझिशनवरती डिलिव्हरीचं हे नाही आहे, पण वी आस्क देम टू स्लीप लेफ्ट लॅटरल म्हणजे डाव्या कुशीवरती. त्याचं कारण असं आहे की ती रक्तवाहिनी जी रक्तपुरवठा आईला करत असते त्याच्यावरती प्रेशर येतं असं पाठीवरती झोपल्यावरती, आणि बाळालाही रक्तपुरवठा आणि आईलाही धाप लागल्यासारखं होतं. सो जसे जसे वीक्स पुढे वाढत जातील तसं ती डाव्या कुशीवरती झोपावं. बाळाची पोझिशन ही नीट बरोबर ती परफेक्ट यावी म्हणजे वजायनल डिलिव्हरी होईल, यासाठी बाहेरून काही प्रयत्न करता येतील का? नाही, ॲब्सोल्युटली नो. आपल्या जस्ट हातातच वॉकिंग, दॅट्स इट. आपल्या हातात नाही आहे ते. ताणाचा परिणाम होतो बाळाच्या पोझिशनवरती? म्हणजे मानसिक तणाव. येस. हां, डेफिनेटली. मानसिक तणाव हा वाढलेला आहे. स्ट्रेसफुल. स्त्रिया आता 8व्या महिन्यापर्यंत ते जॉब करतात. अगदी कुठलंही खातं असू दे, माझ्याकडे येणारे पोलीस खात्यातले आहेत, काही तसे असतील, IT वर्कवाले, ते लॅपटॉप वगैरे घेऊन प्रेशराईज, ते गोष्टी त्यांना स्ट्रेस असतोच. त्याच्यामुळे झोप होत नाहीत. कंपनीज कुठल्याही असतात, अमेरिकन कंपन्या म्हणून मी रात्री जागून करते. अशा काही फॅक्टर्समुळे डायट इनडायरेक्टली तो एफेक्ट होतो आणि त्याच्यावरती बाळावरती थोडा एफेक्ट होतोच इनडायरेक्टली. येस, पोझिशनला नाही. मग आयडियल रुटीन म्हणजे दिनचर्या, दिनक्रम साधारण काय असावा की ज्याच्यामुळे हेल्दी वजायनल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करता येतील? वजायनल बर्थसाठी मेनली ॲज आय टोल्ड यू, लाईक मॉर्निंगला उठणे, एक्सरसाइज करणे, डाएट वगैरे भरपूर घेणे, प्लेंटी ऑफ फ्लुइड्स पिणे. मग फ्लुइड्समध्ये नुसतं पाणी आलं नाही, ज्यूस आलं किंवा एनी वे तुम्ही लिंबू सरबत असेल, नारळ पाणी असेल, काही जणांना हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वॉटर इंटेक भरपूर ठेवणे. ताक आहे. वर्क तुम्ही करू शकता, पण वर्क प्लेसला जाताना तुम्हाला छोटे छोटे एक स्नॅक्स घेऊन जाणे, की जास्त मोठा गॅप, जसं दुपारी जेवलो तसं नंतर संध्याकाळीच काहीतरी खाल्लं, असे न करता 2-2 तासांनी तुम्ही डाएटमध्ये थोडे सॅलड असेल, काय असेल ते थोडं फ्रूट असेल,
अशा छोट्या छोट्या गॅपनी जर खाल्लं तर ऍसिडिटीही कमी होते. प्लस मग इव्हनिंगला वॉकला जाणे, पेरेंट दोघं मिळून जाणे, म्हणजे हे सुद्धा मानसिकरित्यानी खूप इम्पॉर्टंट असतं. वा. म्हणजे दोघं मिळून जर वॉक घेतली आहे बाळाबद्दल थोडं, हे डेफिनेटली म्हणजे मला खूप आवडतात. मी जेव्हा पार्कमध्ये जातो आणि तिथे कपल फिरत असतात, एक प्रेग्नंट असते, आय रिअली फील की दोघं मिळून ते प्रेग्नन्सीला खूप छान टॅकल करत आहेत. क्या बात. आणि मग त्या पोझिशन्सला जर तुम्ही विचारलं तर डेफिनेटली हेड खाली, हेड डाऊन पोझिशन यायला ग्रॅव्हिटीने, कारण डोकं जड असतं हम्म. बाकीच्या बॉडीपेक्षा. सो बरोबर. सपोज पोझिशन काही वेगळी असेल तर हेड खाली यायला हे वॉकिंग खूप इम्पॉर्टंट असतं. तरी सुद्धा एवढं सगळं पाळून, एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा माझंच उदाहरण देऊन सांगते, असं बऱ्याचदा होऊ शकतं की बाळाच्या गळ्याच्या भोवती नाळ गुंडाळली गेली Yes. किंवा कोणत्याही इतर मेडिकल रिझन्समुळे तरी सुद्धा सी सेक्शन करावं लागत आहे. तर हे शक्यतो तरी सुद्धा टाळण्यासाठी काय उपाय आहेत का? राईट. आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे. सी सेक्शनचा इन शॉर्ट रेट्स आता म्हणजे वाढलेले आहेत. रेट्स म्हणजे थोडी प्रमाण वाढलेलं आहे. तर आता काय आहे, ह्याला दोन बाजू आहेत. ह्याला डॉक्टरांची साईड आहे आणि त्यांना तशाच पद्धतीने नातेवाईक आणि स्त्रीची बाजू. आजकाल देर इज नो पेन इन लाईफ. देर इज नो पेन. पेन गेलाय. आपण ॲप्सवरनं फूड ऑर्डर करू शकतो. असं थकवा, लिफ्ट आहेत, वॉकिंगला गाडी अगदी कुठेपर्यंत पोहोचतो. असं झालेलं काय आहे, त्या स्त्रीला लेबर पेन आजकाल त्या स्त्रियांना सहन होत नाहीत. असं पद्धतीने काय व्हायला लागलंय की त्याच्यामुळे जे प्रेशराईज डॉक्टरावरती सुद्धा होतं. इंडिकेटेड सीझर्स असतील तर नो इश्यू, पण अनइंडिकेटेड मध्ये काय होतं की स्त्रीला अर्ध्यातनं ते पेन्स टॉलरन्स सोडून देतात आणि सगळे रिलेटिव्ह डॉक्टर्सला प्रेशराईज करतात की येऊन सेक्शन तुम्ही करा, मला बघवत नाही आहे. अगदी आईलाही मुलीचे पेन्स बघवत नाहीत. पेनमधनं जात असताना प्रोसेसमध्ये त्यामध्ये काही अडथळे जर आले, इंडिकेशन्स म्हणजे अडथळे म्हणजे मेडिकल इंडिकेशन्स. पेन इज नॉट अ इंडिकेशन. पेन हे गुड पेन इंडिकेशन. इज इंडिकेशन आणि इट्स अ नेचर. त्याला बाकी सारे ऑप्शन्स आहेत. बट त्या प्रोसेसमध्ये जर काय अडथळा, जसं की बाळाचं डोकं खाली सरकत नाही आहे आणि हे जे गळ्याभोवती नाळ आहे, ही इट्स नॉट अ व्हेरी बिग इंडिकेशन, बट स्टील ती नाळ जर छोट्या साईजची असेल तर बाळाला डिलिव्हरी होताना पूल बसणार आणि डोकं खाली सरकणार नाही. ते आम्ही लेबरच्या टाइमला सुद्धा डिसाईड करू शकतो की सरकते. पण नाळेचं गळ्याभोवती जरी असली आणि ती नाळ जर मोठ्या साईजची लांब असली तर दॅट्स नॉट अन इंडिकेशन. ते आपोआप डिलिव्हरी, आम्ही बऱ्याच प्रचंड डिलिव्हऱ्या नाळ आम्ही डिलिव्हरीच्या वेळी काढतो, नॉर्मल डिलिव्हरी, वजायनल डिलिव्हरीच्या वेळी. सो दॅट्स नॉट अ व्हेरी बिग इश्यू. बट स्टील आता आजकाल आम्ही जे फेस करतोय, इंटरफिअरन्स इन दिस प्रोसेस इज लॉट. म्हणजे ते लेबर सगळ्यांना नॉर्मल पाहिजे, पण त्याच्यासाठी जे करायला त्या ऍक्टिव्ह फेज ऑफ लेबरमध्ये जेव्हा स्त्री जाते त्यावेळी सगळे डॉक्टर बघा, डॉक्टर होत का नाही आहे, किती वेळ झाला, आता काय करायचं बघा, नाही तर 100तनं 99 लोक येतात म्हणतात बघा होत नसेल तर सीझर करा. आणि नॉर्मल इज ऑलवेज सेड ॲज अ ट्रायल. तुम्ही आमच्या भाषेमध्ये मी नॉर्मल वजायनल ट्रायल दिली का असं तुम्ही ऐकलं असेल खूप. वाय इट इज कॉल्ड एज ट्रायल? कारण जरी सगळ्या पद्धती इंडिकेशन्स नॉर्मलच्या असतील तरी कधी कधी नॉर्मल होत असताना काही अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांच्या वेळी कधी कधी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि ते कुणीच सांगू शकत नाही. म्हणजे बाळ पूर्ण बाहेर डिलिव्हरी झालं, बाहेर येऊन रडल्याशिवाय वी कॅनॉट से दॅट ही होणारच नॉर्मल. नॉर्मल इज अ ट्रायल आणि त्याचा अनुभव असतो डॉक्टरांना. सो माझं म्हणणं आहे की डॉक्टरांना फ्री हँड जर रिलेटिव्हनी दिला आणि त्यांना ठरवायला सांगितलं की तुम्ही जे सांगणार ते त्या पद्धतीने आपण करू विदाऊट इंटरफिअरिंग, आणि पेन हा थोडाफार टॉलरेट करावा लागेल, अशी आमची तयारी आहे. बाकी इंडिकेशन्स काय असेल ते डॉक्टरांनाच बघावे लागतील. वजायनल चेकिंग होतं का आणि किती फ्रिक्वेंटली होतं? म्हणजे प्रेग्नन्सी चालू असताना होतं की अगदी लेबरच्या काळात होतं, आणि जे होतं ते कसं होतं? वजायनल चेकिंग होतं, तेच आमचं मेन हे असतं. चेकिंग, पिशवीचं तोंड ओपन होणे वगैरे आम्ही जे बघतो ते वजायनलीच बघावं लागतं. ते वजायनली चेकिंग जे असतं त्याला आम्ही ट्राय करतो की आम्ही मिनिमल करावं, म्हणजे त्याच्याने इन्फेक्शन कमी होईल आणि अंदाज पण मिळेल. एकदाच तपासण्यामध्ये सगळा अंदाज घ्यावा हा आमचा प्रयत्न असतं, कारण ती पेनफुल प्रोसिजर असते. ते स्त्रीला फार त्रास होतो ते तपासताना, आणि ह्या प्रोसेसमध्ये आधीच लेबर पेन आणि वरून आमचं तपासणं, डोकं कुठेपर्यंत आलेलं आहे ते शेवटी वजायनल एक्झामिनेशननीच कळतं. मेम्ब्रेन्स आहेत का, मेम्ब्रेन गेलेत का, म्हणजे बाळाभोवतीची पाण्याची पिशवी ती फुटली आहे का, फुटली तर त्याचा कलर कसा आहे, त्याच्यावरनं ते ग्रीनिश दिसलं तर आम्ही मग अंदाज घेतो की बाळा स्ट्रेसमध्ये आहे का, संडास केलंय का. तर ह्या काय गोष्टी, त्याला आम्ही मेकोनियम म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्याशिवाय कळत नाहीत. मुळात हा शब्द खूप वापरला जातो पण अर्थ कळत नाही काहीच. डायलेशन म्हणजे काय? डायलेटेशन म्हणजे इट्स लाईक पिशवीचं तोंड
हम्म. हे ओपन होतं आणि ती काय अशी अशी पिशवी नाही की असं उघडलं लगेच. झिप लॉक नाही आहे की एकदम ओपन केलं एकदम क्लोज केलं. ती एक जी पिशवीचं तोंड असतं त्याची डायलेटेशन म्हणजे त्याची ओपन होण्याची प्रोसेसला डायलेटेशन म्हणतात. आणि ते जे डायलेटेशन आहे ते आम्ही हे बघा आम्ही हे ब्लाइंड प्रोसिजर आहे म्हणजे लिटरली आम्ही हातावरनच ते अंदाज घेतो. वी म्हणून नेव्हर ते सी 1 दॅट. इंच 4 हो, इंच मग त्यात सेंटीमीटर मध्ये आम्ही सांगतो 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. हो. साधारण 2 सेंटीमीटर पर्यंत हे असेल तर ती ऍक्टिव्ह फेज ऑफ लेबर नसते. त्याला आम्ही लेटंट लेबर म्हणतो किंवा अर्ली लेबर म्हणतो. त्या स्त्रीला त्यामुळे उघडलं असेल आणि दुखतही नसेल 2 सेंटीमीटर पर्यंत. त्याच्यानंतर मोस्टली तिला चांगला पेन जेव्हा सुरू होतो 8 ते 10 सेंटीमीटरचं तोंड ओपन झालं की बाळाचं डोकं हळूहळू खाली येतं. आता ही स्लो प्रोसेस आहे. अगदी म्हणजे लेबर मध्ये तुम्हाला ज्यावेळी जाता त्याच्यावेळी हे हळूहळू हळू ओपन होतं. कोणत्या कंडिशनमध्ये नॉर्मल किंवा वजायनल डिलिव्हरी शक्यच नाहीये? शक्यच नाही. ठीक आहे. म्हणजे अशा काही कंडिशन्स असतात जसं की प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे पिशवीच्या मुखाच्या इथं पिशवीच्या तोंडाच्या इथं वारच आडवी हे पोझिशनमध्ये आहे. असे काही कंडिशन असतात जे रेअर असतात पण त्या स्त्रियांमध्ये बाळाच्या पिशव्या तोंडाच्या इथेच वार असल्यामुळे ते बाळ काय खाली प्रोग्रेस होऊ शकत नाही. उलट तिला साईड इफेक्ट जास्त असतात जसं की ब्लिडिंग जास्त असणे. ब्लिडिंग झालं की खूप कधी कधी ब्लड चढवावं लागतं वगैरे. तेव्हा अशा कंडिशन्समध्ये इलेक्टिव्ह सी सेक्शन करतो. फायब्रॉइड असेल जो पिशवीच्या तोंडाचा फायब्रॉइड असतो तो खालच्या बाजूलाच असेल. जिथं जिथं बाळाच्या ट्रॅकमध्ये काही अडचणी असतील ते सगळे कंडिशन सेक्शनचे इंडिकेशन्स असतात. दुसरी गोष्ट पाण्याचं प्रमाण शून्य झालं असेल. बाळाचा रक्तपुरवठा डॉपलर रिपोर्ट स्कॅनमध्ये कळाला असेल की रक्तपुरवठा गेलेलाच आहे अगदीच कमी दिसतोय त्यावेळी अर्जंट बाळ बाहेर काढायची गरज आहे. लेबर प्रोसेस थ्रू बाळाला स्ट्रेस देऊ शकत नाही. असे इंडिकेशन्स असतात ते 100% सी सेक्शन करावे लागतात. परत आपल्याला CPD म्हणजे जसं आपण मगाशी चर्चा केली पिशवीचं ट्रॅकमध्ये जे पेल्विक ब्रीम असतं त्यामध्ये काही दोष असेल की आतमध्ये ट्रॅकमधनं त्या हाडाच्या पोझिशनमधनं ते बाळ जाऊ शकत नाही. अशा बाळ फारच मोठं असेल 4 किलो अँड क्रॉस्ड असेल आईला डायबिटीज असेल तर अशा बर्थ प्रोसेसमधनं ते जाऊ शकत नाही. अशा काही कंडिशन्समध्ये वी डेफिनेटली डोंट गो अहेड विथ नॉर्मल लेबर. अशा आणि ट्रायल्सही दिल्या जात नाही. डॉक्टरांनी आपल्याला एक डिलिव्हरी डेट दिलेली असते ती अंदाजे असते. आता हे सगळ्यांना माहिती आहे पण जे म्हटलं जातं 9 महिने 9 दिवस घेतं बाळ पण त्याच्याही पुढे गेल्यानंतर अजिबातच वजायनल डिलिव्हरी होऊ शकत नाही असं आहे का? नाही असं अजिबात नाही आहे. ॲक्च्युली हे अंदाजे नसते. आम्ही बऱ्याच वेळेला सोनोग्राफीवरनं पण म्हणजे समजा एका स्त्रीची पाळी चुकली असेल आणि तिला कळालं नाही डेट विसरले असं असेल तर आम्ही सोनोग्राफीने ती डेट काढलेली असते. त्यामुळे असं असं होत नाही की ती तारीखच माहीत नाही आम्हाला. आणि जरी कसं आहे निसर्ग एवढं सुंदर आहे की निसर्ग म्हणजे अगदी तो टाईम आला बरोबर म्हणजे हे किती कॅल्क्युलेशन कॅलेंडर वाईज असतं त्यांचं म्हणजे निसर्गाचा कॅलेंडर चुकत नाही कधी. शक्यतो त्या कळा सुरू होतातच आणि जर नाही झाल्या तर आम्ही कळा सुरू करण्याचे जेल वगैरे असे असतात इंजेक्शन वगैरे कळा सुरू करून नॉर्मलच करण्याचे जेल जे असतात तसे आम्ही ट्रायल देतो. त्यामुळे असं तर अजिबातच नाही आहे की 9 महिने 9 दिवस झाले म्हणून डायरेक्टच आपण सीझरला घेतलं असं तर डेफिनेटली नॉट अ इंडिकेशन फॉर सी सेक्शन. बऱ्याचदा दोन्हीकडे वेदना आहेत असं लक्षात येतं. सी सेक्शनचे पण प्रचंड दुष्परिणाम आहेत आणि वजायनल बर्थ मध्ये सुद्धा प्रचंड वेदना आहेत पेन आहेत. तर मग बऱ्याचदा कोणतं पेन मी चॉईस करणार आहे कुठली तरी वेदना आता निवडायचीच आहे तर मग सी सेक्शन का नाही असं वाटलं जातं. तर ती निवड चुकीची आहे का मग कारण आपण पुरस्कर्ते तर आहोत वजायनल बर्थचे डिलिव्हरीचे. नाही मी आता जसं परत मगाशी जे सांगितलं ही निवड आहे हे डॉक्टरनी केली पाहिजे दॅन द पेशंट. डॉक्टरांनी काउन्सिल केलं पाहिजे पेशंटला. जर त्यांनी निवड करत असतील तर योग्य मार्ग कुठला हे सांगण्याचं काम डॉक्टरचंच आहे. पण शेवटी फार फोर्स झाला तर तो वेगळा विषय आहे. आणि त्या डॉक्टरांनी जर नॉर्मलचा निवड केली असेल तर त्याच्यामध्ये एक इपिड्युरल ॲनेस्थेशिया म्हणून एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्या लेबर पेनमध्ये पाठीतनं एक प्रकारची विशिष्ट पद्धतीची भुलेचे डॉक्टर भूल देतात ज्यात तुम्हाला कळा येत असतात पण तुम्हाला ते जाणवत नाहीत. त्यामुळे त्या बेरिंग डाऊन असे काही वाट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही निवडू शकता. आणि सेक्शन जर इंडिकेटेडच असेल तर ते तुम्हाला सेक्शनचं पोस्ट ऑपरेटिव्ह जो पेन असतो ते तुम्हाला सहन करावंच लागेल. कारण 100तनं एक 98 किंवा 99% स्त्रिया लेबर टेबलवर सीझर कराच म्हणत असतात. कारण त्या इतक्या त्या पेनमध्ये असतात. आणि मी जर सगळ्यांचंच जर ऐकलं आणि सीझर केलं तर मग हे निवड दिलं तिला त्यावेळी निवडायला दिलं तर ती सीझरच म्हणणार कारण तिला त्या पेनमधनं फक्त बाहेर. पण हे नॉर्मलचे जे असतात ते आम्हाला नंतर आम्हाला थँक्यू म्हणतात जाताना की तुम्ही सर मला किती काउन्सिल केलं आमच्या बाळाला सुखरूपरित्या बाहेर डिलिव्हरी केली.
मग आता ही हेल्दी नॉर्मल किंवा वजायनल डिलिव्हरी आपण जी म्हणतोय त्यासाठीचं लेबर किती काळ टिकतं? हा, लेबर म्हणजे ऍक्टिव्ह लेबरचं मी बोलेन, हम्म. कारण लेटन लेबर कधी कधी 2-2 दिवस पण जातं. बरं. पण ऍक्टिव्ह लेबर पेनचा डायलेटेशन म्हणजे 2 सेंटीमीटरच्या पुढचा पहिली खेप म्हणजे फर्स्ट टाइमर जर असेल तर साधारण 14 ते 20 तास सुद्धा असू शकतं, कधी कधी एक्सटेंड होतं. आणि सेकंड टाइमर जर असेल म्हणजे पहिली नॉर्मल ऑलरेडी झालेली असेल हम्म. तर 10 आवर्स पर्यंत, 8 to 10 आवर्स ते लेबर, ऍक्टिव्ह लेबर चालतं. जर लेबर म्हणजे कळा लांबल्या हम्म. तर सी सेक्शनच होतं का? नाही, कळा लांबल्या, समजा बाळाची पोझिशन एक विशिष्ट पोझिशनच्या खाली येत नसेल, त्याला आम्ही डीप ट्रान्सव्हर्स अरेस्ट म्हणतो, किंवा दुसरं काही रिझन असेल, बाळ मोठा असेल फारच आणि ते आम्हाला कळालं, त्यावेळी सी सेक्शन डेफिनेटली करावं लागतं. किंवा कधी कधी बाळ एकदमच बाहेर येऊन अडकलेलं आहे, अशा वेळेला मग आम्ही सक्शन वगैरे असतात, आम्ही त्याला वेंटूज म्हणतो, ते बाहेरच्या बाहेर आम्ही सक्शन करून आम्ही, किंवा आईचा जोर पुरत नसेल तर अशा काही पद्धतीने बाळ डिलिव्हरी करतो. ते नॉर्मल पद्धतीनेच होतात, फक्त त्याला आम्ही असिस्टेड म्हणतो, म्हणजे असिस्टेड डिलिव्हरी केली म्हणजे आईचा जोर करत करत आम्ही ते थोडंसं बाहेरूनही ओढलं. पण त्याला एक काही इंडिकेशन्स असतात, ते कधीही वापरता येतात असं नाही. आणि सी सेक्शन इमर्जन्सीरित्या कधीही करू शकतो. जर बाळ सरकणारच नसेल पुढं तर डेफिनेटली सी सेक्शन इज द ओनली चॉईस. हे एपिड्युरल वापरलं जातं, हां. त्यानं डिलिव्हरीवरती काही परिणाम होतो? नाही, डिलिव्हरीवरती नाही होत. फक्त पेन जे पार्ट असतो तो कमी झाल्यामुळे पेशंट एक्झॉशन कमी होतं आणि दॅट इज द राईट चॉईस टू गो फॉर, जर कुणाला जर ते ऑप्ट करत असतील. पण अगेन त्याचा खर्च वाढतो. ते भुलेच्या डॉक्टरांना तिथे कंटिन्यूस अवेलेबिलिटी लागते. त्यामुळं लोकांवरती, आणि दुसरी गोष्ट कसं आहे, जरी इपिड्युरल असेल तरी एक 40% to 50% लेबर सहन करावंच लागतं. म्हणजे कोणतरी जर 10%लाच हारून गेलेला आहे त्या पेनला, तर त्या व्यक्तींसाठी इपिड्युरल नाही आहे. कारण इपिड्युरल हे साधारण आम्ही 4-5 सेंटीमीटर डायलेट झाल्यानंतर आम्ही देतो. ब्रीच पोझिशन म्हणजे काय? आणि ब्रीच पोझिशन डिलिव्हरीच्या जवळ आली तर काय करायचं? आता कसं आहे, ब्रीच म्हणजे पायाळू बाळ तुम्ही ऐकलं असेल, हं. म्हणजे पिशवीच्या तोंडाच्या इथं बाळाचं डोकं नसून हं. बाळ हे पूर्ण उलट आहे आणि पायाची बाजू बॅक साईडला आहे, म्हणजे काय पिशवीच्या तोंडाच्या साईडला आहे, त्याला म्हणजे ब्रीच म्हणतात. हं. आणि पूर्ण डिलिव्हरीचे दिवस जवळ येऊस तोपर्यंत साधारण 34 to 35 वीक्स इथंपर्यंत बाळाची पोझिशन एक सेट होते. त्याला काही अपवाद आहेत, शेवटपर्यंत कधी कधी मुवमेंट्स होतात, म्हणजे पायाळूचं परत डोकं खाली आलं असंही होतं. ब्रीच पोझिशन ज्यावेळी असते त्यावेळी पायाचा बाजू खाली असल्यामुळं त्याच्यात एक रिस्क फॅक्टर असते, ज्याच्यामध्ये जर कळा निर्माण झाल्या तर पायाची बाजूपासून ती डिलिव्हरी होणार. ती डिलिव्हरी होऊ शकते, आधी व्हायच्या, त्यात काही असा इश्यू नाही आहे. बट स्टील त्याच्यात झाले तर काही कॉम्प्लिकेशन्स होतात. जसं की बाळाचं डोकं नंतर जे येणारं असतं ते अडकून बसतं आणि बाळ पूर्ण बाहेर आलेलं असतं. बाळाचं नाळ आणि बाळ बाहेर आलेलं असतं आणि बाळाच्या शोल्डरपर्यंत बाळ बाहेर येतं आणि डोकं यायला त्रास देतं. आणि अशा कॉम्प्लिकेशनमध्ये जर आपण अडकलो तर त्यामध्ये बाळाचं बरं वाईट होणे, जसं की बाळाच्या ओढाताणीमध्ये फ्रॅक्चर होणे किंवा बाळ गमावणे, अशाही याला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आता मॉडर्न ऑब्स्टेटिक्समध्ये ब्रीच पोझिशन म्हणजे पायाळू पोझिशनला नॉर्मल वजानल बर्थला कुणी ऑप्ट करत नाही. अशा वेळी मोस्टली सेक्शन केलं तर जास्त कमी रिस्की असतं. पण हा, नाही होणार असं नाही आहे. वजायनल डिलिव्हरी होण्यासाठी प्रयत्न करताना बाळाचा वजनाचा काही परिणाम होतो का त्याच्यात? हां, बाळाचं वजन जर जास्त असेल, सपोज ते मदर डायबेटिक असेल आणि बाळाचं वजन जर 4 किलो वगैरे 4 किलोच्या वरती असेल तर नॉर्मल हे थोडंसं डिफिकल्टी जाऊ शकते. अगदीच बिग नो नाही आहे, बट स्टील डेफिनेटली त्यावेळी प्रोसेसमध्ये बाळ अडकणे, बाळ पुढं न येणे, खाली न सरकणे, अशा पद्धतीने बाळाला थोडासा त्रास होऊ शकतो. मग बाळाला गुदमरणे, मग बाळा स्ट्रेसमध्ये जाणे, मग अर्ध्यातूनच वाटेतून सीझर करावं लागलं, असे चान्सेस वाढतात. आणि हे प्रेडिक्टिव्ह फीचर आहे, तो बाळाचं वजन जास्त असणे सोनोग्राफीत कळतं. जर देव न करो सगळेच नीट प्रयत्न झाले पण तरी सुद्धा कुठचे कॉम्प्लिकेशन आले तर त्या आईनं किंवा त्या फॅमिलीजनं डिसिजन, आई तर कदाचित त्या अवस्थेत नसेल, तर कोणते डिसिजन्स घ्यायला पाहिजेत जर कुठचे कॉम्प्लिकेशन्स आले तर? काही कॉम्प्लिकेशन्स असतात ज्याला आम्ही प्रेडिक्ट करू शकतो. थोडंफार प्रेडिक्शनच्या जवळ आलो की आम्ही जाऊन नातेवाईकांशी बोलू शकतो. पण काही कॉम्प्लिकेशन्स डिलिव्हरीच्या वेळी असे असतात की त्या क्षणाला आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे एवढा वेळच नसतो की जाऊन नातेवाईकांना भेटाभेटी करून वगैरे सांगणे, ते त्यावेळीच ती हँडल करावी लागते. जसं मी सांगितलं, शोल्डर तिथे डिस्टोशिया झालेला आहे आणि मी सगळं काम सोडून तिथे जाऊन नातेवाईकांशी बोलत बसलोय, हे आम्हाला नंतरच कळवावं लागतं नातेवाईकांना की अशा अशा प्रोसेसमध्ये असे कॉम्प्लिकेशन्स होते. किंवा एक पोस्टपार्टम हिमरेज म्हणजे डिलिव्हरीनंतर ब्लिडिंग होणे, हे एक खूप खूप ड्रेडफुल कॉम्प्लिकेशन आहे आमच्या क्षेत्रातलं.
म्हणजे डिलिव्हरी नंतर म्हणजे रक्त चढवणे वगैरे पर्यंत लेवल गेली, त्याच्यानंतर पिशवी काढण्याची वेळ आली की इतकं ब्लिडिंग झालं की पिशवी काढावी लागली इमर्जन्सी. हे अशा कुठल्या केसेसला होईल सांगता येत नाही. आणि तशा कॉम्प्लिकेशन्सला आम्ही नक्कीच सह्या वगैरे घेतो, त्यांच्या नातेवाईकांना विचारतो. कारण डेफिनेटली ॲज यू सेड, पेशंट त्या कंडिशनमध्येच नसते, पण तिलाही इन्फॉर्म केलं जातं. बट समजा एका पहिल्या खेपेच्या पेशंट असेल आणि तिची पिशवी काढावी लागली की तिला इन फ्युचर कधीच मूल मिळू शकत नाही, अशी काय जर वेळ आली तर डेफिनेटली हे सगळं आम्ही नातेवाईकांना इन्फॉर्म करतो. असं काही आहे का की वजायनल डिलिव्हरी जर झाली तर पुढे जाऊन सेक्स लाईफ चांगली नाही होत वगैरे, म्हणून सुद्धा सी सेक्शनकडचं आमचं कराच असं म्हणण्याचं प्रमाण वाढलंय, मागणी वाढली? नाही, ॲब्सोल्युटली तसं नाही होत. बट जर डिलिव्हरीचे म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी हे जे खूप जास्त प्रमाणाच्या जर 4 मुलं वगैरे असतील, तर अशा वेळेला थोडंसं वजायनाची जागा ढिली पडणे अशी एक प्रकार असतो, किंवा प्रोलॅप्स इन फ्युचरमध्ये जाऊन की पिशवीचं तोंड आणि पिशवी बाहेरच यायला लागते. अशा काही जर कंडिशन्स असतील तर ते ट्रीटेबल आहेत. आणि ॲब्सोल्युटली हे काही इंडिकेशन नाही आहे की ह्या कारणामुळे आम्ही सीझर करतो. दॅट्स ॲब्सोल्युटली नॉट एन इंडिकेशन. जर इतकं फायदे, इतकं हेल्दी सगळ्या गोष्टी आहेत वजायनल डिलिव्हरीच्या, नॉर्मल हेल्दी डिलिव्हरी होण्याच्या, तरी सुद्धा सी सेक्शनचं प्रमाण का वाढतंय मग? प्रमाण जसं की मी सांगितलं, इंटरफिअरन्स पण वाढलाय, म्हणजे पेन टॉलरन्स कमी झालेला आहे. सेकंडली, रिलेटिव्स आणि ह्यांचं इन्व्हॉल्वमेंट सुद्धा आता जे गुगलवरती सर्च करून हे असं म्हणजे आम्हाला इट्स व्हेरी गेटिंग डिफिकल्ट फॉर अस दॅट की बाहेर आल्यावर नातेवाईकांना ते फेस करायचं जास्त अवघड झालेलं आहे. लेबर सगळ्यांना पाहिजे असते, नॉर्मल सगळ्यांना पाहिजे असते, पण आम्ही जाता येता 1-1 तासाला जर नातेवाईकांनी मला जर रिपोर्ट विचारला की मी काय सांगू, की त्यांना मी कसं सांगणार? प्रोसेस तर सुरूच आहे, की डॉक्टर पेन व्हायला लागले बघा, डॉक्टर पेन व्हायला लागले बघा. 1 आवरली आम्ही तपासू शकत नाही. तर आम्हाला ते प्रोसेसला थोडं लांबायला लागतंच तिला. इट्स अ टाईम टेकिंग प्रोसिजर. आणि ह्याच्यामधनं त्यांचा पेशन्स जातो. दुसऱ्या कंडिशन्स अशा आहेत, की सेक्शन कुठे करतात तिथे डॉक्टरची अवेबिलिटी. कारण नॉर्मल जर होत असेल वजायनल डिलिव्हरी, तिथे डॉक्टरची अवेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही अशा ठिकाणी जर डिलिव्हरी करत असाल जिथे डॉक्टर अवेलेबिलिटी इज नॉट फुल टाइमर, सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट की ट्रायल्स द्यायला. म्हणजे खूप लोकांचा आता असा गैरसमज पण होतो की डॉक्टर कुठेतरी चाललेत म्हणून सीझर करायला लागले, डॉक्टर कुठेतरी अवेलेबलच नाहीत वगैरे. सो डॉक्टर्सची तिथं जर अवेलेबिलिटी किंवा टीम असेल, एक डॉक्टर नसतील तर दुसरी, ते एक्झॅक्ट तिथं फेअर ट्रायल दिलं जातं. पण जिथे काहीतरी भुलेची, आता जसं की मी सांगली एरियामध्ये प्रॅक्टिस करतो, तर पेरिफेरीला खूप कुठेतरी जिथं भुलेचे डॉक्टर मिळत नाहीत वगैरे, अशा ठिकाणी आता असं होतं कधी कधी की लेबर अशी ट्रायल देत आहे आम्ही जी होईल का नाही माहीत नाही. तर तिथे भुलेचे डॉक्टर आणि हे सगळे जर येणं शक्य नसेल एखाद्या विशिष्ट टाइमला, किंवा मिडनाईटला बाळाचे डॉक्टर नसतील, तर तशा ठिकाणी कधी कधी इलेक्टिव्ह सी सेक्शन्सचे रेट वाढलेले आहेत. काही जण ठरवून छान वजायनल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करतात, पण डॉक्टरकडून असं सजेस्ट केलं जातं की सी सेक्शन केली पाहिजे. ओके. प्रामाणिकपणे बरोबर ती कंडिशन आहे म्हणून सजेस्ट करणं बरोबर आहे, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये कानावरती येतं की प्रॅक्टिसेस वाईट चालल्यात, ओके. डॉक्टरांनी मिसगाईड केलं, उगाच सी सेक्शन करायला लावलं जिथे होऊ शकली असते नॉर्मल वजायनल डिलिव्हरी. अशा वेळेला कसं आयडेंटिफाय करायचं की डॉक्टर खरं बोलतात की खोटं? नाही, ते त्याला मी एकच तुम्हाला उत्तर देईन की हे माल प्रॅक्टिसेस समजा कोणी करत असतील, शक्यतो असं कोण करत नाही. डॉक्टर्स त्यांच्या अनुभवाने ट्रायल्स देत असतात. बट स्टील समजा अशा काही गोष्टी वाटत असतील, सर एव्हरी ब्रांच कुठलंही, तुम्ही साधं इलेक्ट्रिशियन प्लंबर पासून जरी आपण घेतलं, 99 ते 98% लोक हार्डवर्क करत असतात. 1-2% माल प्रॅक्टिसेस हे सगळ्याच फील्डमध्ये प्रत्येक क्षेत्रात आहेत. मग सगळे सेकंड ओपिनियन्सचे हे सुरू होतात. इथून नाही, इथं सीझर म्हटलं म्हणून आम्ही तिकडं आलो वगैरे. मग एखाद्या डॉक्टरांनी करू शकले तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की त्यांचं एकीकडं सेक्शन सांगितलेलं आणि ह्या डॉक्टरांनी नॉर्मल केलं. त्या डॉक्टरांचा मे बी अनुभव वेगळा असेल. असे करणारे बरेच जण आहेत. पण त्याला लगेच माल प्रॅक्टिस म्हणणे हे योग्य नाही आहे. आजकाल स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, दूध जास्त येण्यासाठी बाळाला छातीवरती पकडायला देणे डिलिव्हरी नंतर, पण तो गाऊन घातलेला असतो ओटीचा आणि तेव्हा बाळाला कसं पकडायचं ते कळत नाही. तर अशी एक लिस्ट आजकाल इंटरनेटवरती फिरतीये की डिलिव्हरीला जाण्याच्या आधी ह्या मागण्या डॉक्टरांकडे कराव्यात आणि म्हणजे ते तसं प्रिपेअर करतील. मग ती म्हणजे तुमची रूम कशी असेल पासून स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट पासून व्यायामाचं साहित्य मला घेऊन जाऊ द्यावेत हॉस्पिटलमध्ये वगैरे, अशी एक लिस्ट फिरतीये. तर ती कितपत योग्य आहे? जसं जसं आता जनरेशन पुढे जात आहे
तसं तसं हे मॉडॅलिटीज वाढलेल्या आहेत की हम्म. लोकांना तो एक्सपिरियन्स आहे पूर्ण. हम्म. म्हणजे नुसतं नॉर्मल वजायनल डिलिव्हरी किंवा सेक्शन असं राहिलं नाही. माझी रूम कशी असेल, मला अटेंड कसं करतील, हम्म. मला तिथं नर्स कसे असतील, मला सगळं अराउंड एरिया कसा असेल, हम्म. मग रूम AC असेल का नसेल, मग तिथं हे सगळं आता हे फॅट्स वाढलेले आहेत. हम्म. त्यामध्ये काही हॉस्पिटल्स त्या सगळ्यांना कॉन्सन्ट्रेट करून तसे चेंजेस करत आहेत. हम्म. बट प्रेफरेबली तुम्ही जर मला ॲज अ गायनोकोलॉजिस्ट विचारलं, फर्स्ट थिंग यू शुड सी युअर डॉक्टर. हम्म. डॉक्टर काय क्वालिटीचे, त्यांचा अनुभव कसा आहे. हम्म. सेकंडली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता डेफिनेटली मदर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, त्याला आम्ही कांगारू केअर म्हणतो. ओ. म्हणजे कांगारूची आई कशी त्याला त्या झोळीत ठेवलेलं असतं, हम्म. तसं ह्या बाळाला सुद्धा. आता एक फॅक्ट कसा आहे की डिलिव्हरी झाल्या झाल्या लगेच आईला दूध येत नसतं. हम्म. थोडं सुरुवातीला कोलेस्ट्रॉम येतं, हम्म. मग 1 ते 2 दिवसाच्या थर्ड डेला ते चांगलं मिल्क फ्लोमध्ये यायला लागतं. हम्म. पण बाळ जन्मल्या बाळाला उपाशी ठेवू शकत नाही आपण, हम्म. कारण बाळ हायपोग्लायसेमियामध्ये जाऊ शकतं. हो. अशा वेळी आपण ते सगळं बरोबर आहे की बाळाला उचलून ठेवणे वगैरे, बट ह्या फॅट्समध्ये काय होतं की कधी कधी प्रॅक्टिकलिटी नाही आहे हम्म. की ते आईला बाळ दिलं, ठीक आहे दिलं वगैरे सगळं, पण ते तेवढं इझिली फीड होऊ शकत नाही हम्म. एवढ्या अर्ली. त्यात आम्ही टाके घेणार असतो हम्म. घालून, मग हे सगळे टाके घेताना वगैरे हे सगळं शक्य नसते प्रॅक्टिकलिटी हम्म. की तेवढ्या सगळ्या गोष्टी. बाकी फॅट्स आता काय, कॉर्ड कटिंगला हजबंडला बोलवणे वगैरे, आम्हाला कधी विचारतात हजबंड आत येतील का वगैरे. आता तुम्हाला सांगू का, इतका आज हजबंड आत आले. आता आमचं एवढं बिझी असतं लेबर रूम, आमच्याकडे 3 टेबल आहेत, 3 टेबल 3 बायका कळा घेत असतात. हम्म. म्हणजे अशा बिझी हॉस्पिटलमध्ये तिघांचे हजबंड उभारलेत आणि तिघं कळा करायला लागलेत. यू कॅन इमॅजिन हाऊ द सिनॅरिओ कॅन बी. आणि काही जण म्हणतात आत बोलवते, काय करणार आहेत आत. उलट हे जे कॉम्प्लिकेशन ज्यावेळी क्रिएट होतील, म्हणजे आम्हाला माहित असतात की ते नॉर्मल आहे, बाळ बाहेर आलं आणि जरा रडत आहे, पण थोडं आम्ही त्याला मॅन्युअर्स करतोय आमचे, रडवतोय, पण तिथं तो माणूस पॅनिक होऊन जाईल की बाळ रडत नाही आहे व्यवस्थित, किंवा आम्ही ओढाताणी करायला लागलोय, ते त्याला बघवणार नाही की ते स्वतःच्या वाईफला हे कसं चालू आहे सगळं, हम्म. ती बेअर डाऊन करते. किंवा आम्हाला काय अनुभव आलाय, पेशंट जेव्हा बेअर डाऊन करत असते त्यावेळी आमचे सगळे ट्रेन स्टाफ असतो तिच्या आजूबाजूला, तिला मोटिवेट करत असतो. हम्म. वेळ आली तर आम्ही थोडंसं त्यांना म्हणजे भीती नाही म्हणत, पण आम्ही त्यांना थोडं स्ट्रिक्टली सुद्धा सांगतो हम्म. की करा, हे करायलाच पाहिजे. बरं. त्यांचं सतत सीझरचं ट्युनिंग सुरू असते, सीझर करा, सीझर पेन करा, मध्ये. पेनमुळे. सो त्यावेळी काय होतं, नातेवाईक आत आले आणि नातेवाईक आई दिसली, ती ढसाढसा रडायला लागते हम्म. आणि ती सगळं बेरिंग डाऊन थांबवून टाकते. बरोबर. ती ती संपूर्ण तिथेच जी थांबते, ती छान फाईट मारत असते ऍक्च्युली. ती सोडून देते. आई रडायला रेडी होते वगैरे, असं सगळं होते. सो हे एकच कारण आहे. बाकी आम्हाला काय आत आम्ही काय वेगळं करतोय, लपून करायचंय असं काही नसतं. आम्हाला त्यासाठी हे फॅट जे म्हणतोय की हे नको असतात. आणि बाकी मग काय रूम भारी पाहिजे हे सगळं दॅट इज ओके. पण आमचं मेन असतं की त्या गौरनं. आता मला एक परवा एकाने सांगितलं, मी म्हटलं तुमची डिलिव्हरी आज करायची गरजेची आहे, तुम्ही ॲडमिट व्हा, मी कळा यायचं औषध सोडेन. तर त्या मिस्टरांनी मला विचारलं की सर पण आज रूम असेल तरच आम्ही ॲडमिट होणार. मी म्हटलं की मग शुड आय पुट अ बोर्ड लाईक सोल्ड आउट लाईक अ हॉटेल, की सोल्ड आउट आहे तुमचं काय पण उदे. असं नाही आहे. हम्म. तुझी डिलिव्हरी करायची गरज आज आहे, हम्म. तुला ॲडमिट व्हायलाच पाहिजे. रूम असो किंवा नसो, माझ्याकडे बेड्स आहेत. हम्म. उद्या कोणतरी डिस्चार्ज झालं की मी माझं रूम देईन. हम्म. मी रूम कितीही केला तरी ते फुलच असतात. खरं. ते उद्या डिस्चार्ज झालं की तिथे ऍडजस्ट व्हा. पण डिलिव्हरीचं काय, हम्म. म्हणजे ही वॉज मोर इंटरेस्टेड इन रूम. इट इज नॉट डन. प्राधान्यक्रम तुम्ही आईला मला, आणि बाळाला हेल्दी असणं. हा मी म्हणतोय की यू हॅव टू डिलिव्हर टुडे. काही पाणी कमी झालं वगैरे असेल तर आय डिड हर नॉर्मल डिलिव्हरी, नेक्स्ट डेला त्याला रूम ही मिळाली. बट हे सध्याचं कंडिशन आहे. दुर्दैवानं सी सेक्शनचं बिल खूप येतं Yeah. वजायनल डिलिव्हरीपेक्षा. Right. त्याच्यामुळे कधी कधी मी आता कुठचंच हॉस्पिटल किंवा डॉक्टरांची नावं नाही घेणार, पण हे ऐकिवात आणि खूप ओळखीच्या केसेसमधून मी सांगते, स्वतः डॉक्टर इन्सिस्ट करतात त्यांनाच Okay. थांबायचं नाहीये आणि ते म्हणतात की आपण जाऊयात ना, प्रेफर करूयात ना सी सेक्शन. आणि मग त्याचे ते पुरस्कर्ते वाटतात. तर मला याच्यात न पडता मला असं वाटतं अगदी मुळाशी जाऊयात. अगदी कन्सिव्ह करण्यापासूनच आपण प्रेग्नन्सीच चान्सच घेणार आहोत बुवा आता बाळाचा, तेव्हापासून मुळात चांगला डॉक्टर कसा निवडावा. ओके. सो ह्याला जसं की काही अपवाद असतात. मी तुम्हाला मगाशी बोललो की 95-99% लोक हार्डवर्किंग आणि ते जेन्युन असतात, आणि काही डॉक्टर्स काही माल प्रॅक्टिस करत असतील. तर त्यातनं तुम्ही रिव्ह्यूज बघू शकता, कोण ओळखीचे डिलिव्हरी झालेले असतात त्या पद्धतीने सांगतात. आणि डॉक्टर नुसतं डॉक्टर नसतो, डॉक्टर एक काउन्सिलर सुद्धा असतो. कारण अर्ध्याच्या वरती आजार जे स्त्रियांना त्रास असतात
ते बऱ्यापैकी जे त्रास असतात ते काउन्सिलिंगनेच कमी होतात, हम्म. कारण ते ऍक्च्युली त्रास नसतातच. 9 महिने ही स्त्री ही फार रिसेप्टिव्ह असते, हम्म. कारण ती कुठेही वाचलं, अगदी कामवाली बाई जातात तर काहीतरी बोलली की मॅडम हे खायचं नसते हो. किंवा असं बसायचं नसते, तर ती किती एज्युकेटेड स्त्री असली तर ती ते सिरियसली घेते घाबरून की ते झालं. मावशी असं बोलल्या जाता जाता. सो ते डॉक्टर काउन्सिलर जर चांगले असतील तर ते नक्कीच तुमचं एंड पर्यंत तुम्हाला छान काळजी घेतील. हम्म. आणि मग सी सेक्शनचं बिल वगैरे ते तुम्हाला आता जसं तुम्ही मगाशी म्हणलं फॅड्स किती मोठे मोठे दिलेले आहेत. हम्म. अगदी मी असं ऐकलंय आता काही ठिकाणी मसाज वगैरे, पाय दाबून, कॅन्डल लाईट डिनर वगैरे पण देतात डिलिव्हरी झाल्यानंतर. मी असे खूप हॉस्पिटल्स बघितलेले आहेत की आता त्या सगळ्या तुम्हाला फॅसिलिटीज पाहिजे असतील देन यू हॅव टू पे. हम्म. रूम्स काहीतरी एकदम 5 स्टार सारखे असतील तर हम्म. म्हणजे डिलिव्हरीचं वेगळंच बिल आणि हे सगळ्याचं मेंटेनन्स अँड ऑल, जे काय त्यांना येत असेल ते तुमचं पेमेंट घेणार. पण ह्या सगळ्याला रोख यावी म्हणून एक चांगला उपक्रम आमच्या गायनॅक असोसिएशनमध्ये सुरू केला होता की तो म्हणजे डिलिव्हरी, नॉर्मल वजायनल डिलिव्हरी आणि सी सेक्शनचा खर्च एकच ठेवायचा. हो. म्हणजे जे काय खर्च आहे, समजा एक अमाऊंट मी घेतो, समजा 75,000 असतील तर नॉर्मल झाली तरी 75,000च भरायचं आणि सी सेक्शन झालं तरी 75,000 भरायचं. तर हम्म. हा जो पेशंट्स लोकांमध्ये जो कधी कधी भ्रम असतो किंवा कधी कधी ऍक्च्युली तसं केलं जातं, तर तो एक कॉमन ठेवला तेवढीच रेट, तर ते हा पैशासाठी डॉक्टरांनी सेक्शन केलं हा विषय त्यावेळी बंद होईल. एखाद्या वेळेस पेशंट कडून पण गैरसमज दूर होतील आणि डॉक्टर वरती पण असे काही चुकीचे आरोप प्रॅक्टिस होणार नाहीत. आणि आळा पण आहे. त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे, इझिली होणारी डिलिव्हरी, समजा आली पेशंट, दुसरी खेप आहे, डिलिव्हरी व्यवस्थित झाली, समजा 1 दिवसात अर्ध्या दिवसात झाली, ती 75,000 रुपये का भरेल? ती म्हणणार की मला एवढा भूर्दंड का? हा. असा हा त्याच्यामध्ये तो दुसरा टॉपिक आहे. मग ते असं होईल की ज्यांना इझिली होणाऱ्या डिलिव्हरीवाल्यांना सुद्धा तेवढे भरावे लागतील. हा खूप चांगला उपक्रम आहे ऍक्च्युली, पण तो ऍक्च्युली सगळीकडे तो Practical नाही. प्रॅक्टिकलिटी त्याच्यात थोडी नाही आहे. हम्म. त्यामुळे तुम्ही गायनोकॉलॉजिस्ट किंवा हे ओळखत असताना तुमच्या कन्सल्टेशन पासून ते तुम्हाला कळत जातं की हे डॉक्टर माझ्यासाठी योग्य आहेत का. हम्म. तुम्हाला ते 9 महिने असतात, त्यामुळे इतका टाइम असतो, तुम्हाला ते कळत राहतं की डॉक्टरनी मला कसं काउन्सिलिंग. बरं डॉक्टर स्वतः भेटले का कोणतं काउन्सिलर भेटतं मध्ये, डॉक्टर वेळ देतात का, हम्म. ह्या सगळ्याच. आणि शिवाय त्यांचा अनुभवाची प्रसिद्धी आजूबाजूला असते, त्यामुळे ते एक आलं. आणि आजकाल आलेले ते गुगल रिव्ह्यूज, त्यामध्ये लोक आजकाल डायरेक्ट टाकतात की हे आम्हाला असा अनुभव आला, हम्म. तर त्यामध्ये तुम्ही काही सर्च करू शकता. दुसरं त्याला काही बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टी नाही आहेत जे आपण त्याच्यातनं माहिती काढू शकतो असं. बरोबर. असं. अजून एक जोडून याला प्रश्न आहे की हा. 9 महिने जो डॉक्टर असतो तोच पाहिजे का डिलिव्हरीला? हा, म्हणजे शक्यतो 9 मंथ्सला तुम्हाला ज्यांनी बघितलं त्यांना तुमची पूर्ण हिस्ट्री माहीत असते. आणि डिलिव्हरीला जर ते 24/7 ओपन हॉस्पिटल असेल आणि जर तिथं हॉस्पिटलमध्ये टीम नसेल, जसं आमच्या हॉस्पिटलमध्ये टीम अशी मोठी नाही, मी आणि माझे वडीलच आम्ही डिलिव्हरी करतो. पण अशा काही हॉस्पिटल मोठे असतील तिथं 5-6 गायनोकॉलॉजिस्टची टीम असेल, तर तिथे तुमचे ते डॉक्टर्स डिलिव्हरी करतील ह्याची काही सांगता येत नाही. त्या डॉक्टरांची ड्युटी असेल किंवा नसेल, पण प्रेफरेबली त्या स्त्रीलाही आवडेल की जे मला ओपीडीत भेटतात तेच माझी डिलिव्हरी करतात. त्यामुळे ते स्त्री नेहमी आनंदीच राहील, कारण तिला ते डिलिव्हरीच्या वेळेला कम्फर्ट झोन असतो एक. बरोबर. एकदम नवीन माणूस कोणतरी येऊन डिलिव्हरी करण्यापेक्षा तिला तेच डॉक्टर, माझेच डॉक्टर मला बघतायत, माझेच डॉक्टर माझं सीझर करतायत, ह्याचा त्यांना खूप चांगला अनुभव असतो. असा आम्हाला अनुभव आहे पेशंटचा. अगदी आम्ही टाकेही आम्हीच काढतो, त्यामुळे आम्हाला पेशंटचं कॉम्प्लायन्स खूप चांगलं असतं. डॉक्टरांनी एंडपर्यंत मला राऊंड्स ही डॉक्टरांनीच घेतले, त्यामुळे पेशंट, दिस इज द बेस्ट कम्फर्ट झोन एनीवन कॅन हॅव. आपण प्रेग्नंट झाल्यानंतर आपली डिलिव्हरी शक्यतो हेल्दी, हॅपी, वजायनल बर्थ असावी. आणि मुळात ती डिलिव्हरी करताना त्या संपूर्ण प्रवासामध्ये डॉक्टरांची निवड फार बरोबर असावी. आणि त्यानंतर जे डॉक्टर सांगणार आहेत त्या निर्णयाला आपण संपूर्ण शरणागती ठेवावी, हे या भागातून मला तरी कळालेलं आहे. आणि हे कमाल आहे, महत्त्वाचं आहे आणि मुद्द्याचं आहे. मी स्वतः प्रेग्नन्सीच्या दरम्यान आणि त्याच्या आधी पण ज्यांचं काउन्सिलिंग घेत होते, ज्या डॉक्टरांकडे जात होते, ते डॉक्टर म्हणजे आज आपल्यासमोर बसलेले डॉक्टर सुशांत पाटील, ज्यांची दुसरी जनरेशन आहे. डॉक्टर सुभाष पाटील, देव माणूस म्हणजे काय, डॉक्टर इज नेक्स्ट टू गॉड असं म्हटलं जातं. असं या दोघांना मला मनापासून म्हणावं असं वाटतं. सुशील मॅटर्निटी हॉस्पिटल अँड IVF सेंटर सांगलीला ज्यांचं आहे, आणि सांगलीलाच माझी डिलिव्हरी व्हावी याचा अट्टास धरणारी मी अतिशय प्रामाणिकपणे इतक्या महत्त्वाच्या विषयावरती जेव्हा गप्पा मारायच्या होत्या, शिकून घ्यायचं होतं, निर्णय घ्यायचे होते, तेव्हा सुद्धा मला बोलवायचं होतं
डॉक्टर सुशांत पाटील यांनाच. आणि म्हणूनच Thank you. मला येस बोलवल्याबद्दल. नाही एवढ्या आणि मी तुम्ही आवडीने busy आहात. आलेलो आहे. मला बोलवल्यामुळे मी आलेलो आहे असं नाही. मी या मोमेंटची वाटच बघत होतो की आपली कधी भेट होईल आणि आपण याबद्दल चर्चा करेल. हा आणि तुमचा ह्या मोठेपणा आहे. आपल्या नक्कीच ह्याच्याने दुसऱ्यांना फायदा व्हावा. येस भरपूर फायदा होईल कारण तुमचा रीच तेवढा आहे. नक्कीच सगळ्यांना ह्याच्यामधनं काही डाऊट्स असतील मला नक्कीच हेल्प करायलाही आवडेल. क्या बात है. आणि असेच हे अतिशय हेल्पफुल आणि कमाल डॉक्टर आहेत. डॉक्टरांचा पत्ता नंबर सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच. आणि तुम्ही त्यांना 100% कन्सल्ट करा असं मी सांगेन. कारण की इथे प्रामाणिकपणे सल्ला दिला जाणार आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आणि इतक्या कमाल बाय द वे हा महत्त्वाचा मुद्दा आहे मला जो तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. आणि तो म्हणजे असं हॉस्पिटल जे सगळ्यात जास्त वजायनल डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध आहे. अशा डॉक्टरांबरोबर आज आपण इतक्या कमाल विषयावरती चर्चा केली. त्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टर सुशांत पाटील तुम्हाला खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.